नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे रात्रीची, वाजलेत 10 आणि मित्रांनो माझं अजून जेवण झालं नाही। आणि या पोराचं काय चाललंय इकडे बघा, बघा इकडे हाय। आता याला चांगला धूप घेतलाय, समीरने आज धुतलं चांगला पाय बी असा काय। हा बघा 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 बघा, हा अर्धा तास सुद्धा झालेला नाहीये। चांगलं चादर बिदर टाकून खाली त्याची रजाई टाकून हा हे केलंय आणि मगातपासून कुकू 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 चाललंय। सोडणार तर नाहीच आहे, कोणीच सोडणार नाही। किती पण नाटकं कर, नाही सोडायचं, कोणीच सोडायचं नाही। हे बघा हाय काय नखरे चालले, काय गरज आहे का? काय वा 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 बाहेर जाऊन काय करायचंय? मातीत बसायचंय, मातीत बसायचं याला बाहेर जाऊन। हा हे बघा त्यांनी सगळं इथून धुवून घेऊन घेतले। आज देवाने काय बुद्धी दिली त्याला, घेतलंय सगळं धुवून घेऊन मस्तपैकी, मग पण मारलाय। हा आणि ह्याला बाहेर जायचंय, ह्याला बाहेर गप बस, गप बस हा ना। सोफा आणशील कुठं? खाली बस, खाली बस, बस खाली बस। जेवायचंय ना आता? काय असा एक लावून तोंडावर देईल तोंडावर, हा बोलले मार खाशील शेंबड्या। हट जा बस तिथं, एका कोपऱ्यात बस, बस तिथं कोपऱ्यात बस। मामाचं जेवण नाही झालं अजून, माझा हात नको पकडायला येऊस। पकडू तोंडाचा, पकडू मगाच पासना नुसता वाव 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 चाललाय, कुकू 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 चाललंय, कोंबड्यासारखं करतोय। जेवण बनवायचंय, एवढं लेट झालं ना आज तर दिवसभर मला काही म्हणजे ना वेळच नव्हता। म्हणून ना कालचा व्हिडिओ पण तुम्हाला म्हणजे आज दुपारचा व्हिडिओ आलेला नाही त्यामुळं। तर या कारणामुळंच झालं की सकाळी गेली थोडी बाहेर, सामान आणायचं होतं। प्लंबरचा आजचा शेवटचा दिवस होता, त्याला म्हटलं बाबा सगळे एकदाच मला ओके करून दे। आणि तर त्यांनी सगळं ओके केलं आज माझं सगळं काम, नळं बिळं काय लिकेज झालेलं काय ते सगळं त्यांनी ओके केलं। त्याच्यामुळं आज ना गेली, पुन्हा दरवाजे पण बाकी आहेत अजून, गॅलरीचे तिकडचे 3 रूमचे दरवाजे बाकी आहेत, ते दरवाजे पण बघायला गेली। तिथं माझे 1.5-2 तास गेला तिकडे। तर असं झालं, वेळ झाला। तिथून आल्याच्या नंतर जेवण, मग व्हिडिओ बनवायला वेळच नाही, आल्यानंतर जेवण वगैरे बनवत बसली। त्यानंतर वरचे आपले जे रूम भाड्याने द्यायचेत तर भाडोत्री यायला लागलेत। बरेच जण मला विचारतात किती भाडं, तर असं तर भाडोत्री यायला लागलेत। आणि तर त्यांच्यासाठी रूम आता एक भाडोत्री एकदम अर्जंटमध्ये आलं आहे, त्यामध्ये मला खूप अर्जंट आहे, मला 1 तारखेलाच रूम खाली करायचं आहे तिकडचं। तर मला मागचा दरवाजा नसेल तरी चालेल, पण मला तुम्ही रूम पहिले धुवून द्या। तर म्हणलं ठीक आहे। तर कोणच नाही भेटलं, कोण साफसफाईला सांगते ना, कोण जोडीला भेटलंच नाही। शेवटी तो प्लंबर आला बिचारा, तो त्याचं काम करत होता, पण मी जसं करायला लागले ना तिला आधीबिधी साफ, त्याला काय दया आली, तो बिचारा स्वतःहून माझ्या जोडीला तो पण सगळं साफ करत होता दुपारी। त्यांनी सगळं ॲसिड बिसिड टाकून सगळं ते पत्र्याने घासले, त्याच्या हातातही खूप, माझे हात खूप ॲसिडनी हे झालेले, एकदम असं पूर्ण फोड्या आल्यासारखे हात झालेले। तर त्यांनी पण साफ केलं, मी साफ केलं, असे 3 रूम आम्ही वरचे साफ करून घेतले, सगळे हे काढलं कलर वगैरे। आणि अजून एक कोपऱ्यातला रूम बाकी आहे। भाडोत्री यायला लागलेत मित्रांनो, आणि बरं होईल लवकरात लवकर येऊ दे, म्हणजे माझं एक तेवढं चालू होईल भाडं। आणि माझं कसं रूमला खूप बजेट माझा जास्त गेलेला आहे, आवाक्याच्या बाहेर झालेलं आहे, पण ते लवकरात लवकर माझं कर्ज तेवढंच कमीत कमी होईल, तरी असं होईल म्हणजे माझी एक रोलिंग चालू होईल, रोलिंग। त्यामुळे मी पटापट मग दुपारी ते एवढे रूम करून घेतले साफ, प्लंबरच्या जोडीने बिचाऱ्याने, त्यांनी मला हे केला, साफसफाई करायला मदत केली। आणि तो आता गेला 9 वाजता, मग त्याचं बाकीचं काम त्यांनी नंतर केलं असं। तर अशी माणसं हवी, त्यांनी असं नाही म्हटलं की जाऊ दे त्यांचं काम मी कशाला करू, पण त्यांनी बिचारणे असं नाही की त्याचे चार्जेस लावले का काय, असं काही नाही। तर त्यांनी स्वतःहून म्हणून मला भाभी राहू द्या, मी करतो मेकर राहू ना, आणि त्यांनी सगळं करून दिलं मला, ते रूम चकाचक एकदम आम्ही दोघांनी मिळून साफसफाई केली, असं झालं। तर त्यामुळे आज दिवसभर हे वेळच नाही। आता मी जेवणाला लागले, तर हे बघा आता मी जेवणाला इथं मी भेंडीची भाजी टाकले, आणि इथे शेवग्याचे शेंग आहे, अजून भाकरी करायचे। आणि ह्याचा कुकू काय चाललं म्हणलं, याला बघू दे, तर ह्याची नाटकं। आता इथं गेली तर परत ओरडत बसेल, ते बघा नाही बसला, आता गप्प बसलाय। हां असा गप्प बस ना जरा, पंखा लावलाय, सगळं चालू आहे,
मग याला काय प्रॉब्लेम आहे गप बसायचं एका जागी? बाहेर माणसांमध्ये चला, मला घेऊन चला आजोबा, हा याला बाहेर बसायचं आहे. मग इथं घरात नको, मला बाहेर सोडा नुसतं उंडगायला आणि बाहेर घाणीत बसायला, आणि घाण होऊन मग सारखं घरात यायचं, सारखी माती माती तेच. मग तिथे रूम साफ करा, हे करा, लादी पुसा, हे चालूच आहे माझं दिवसभर असं. चला मित्रांनो, आता भाकरी करून घेते, भाजी पण बघते करपल नाही तर. गुड मॉर्निंग. तर वेळ आहे सकाळची. आत्ताशीच माझा नाश्ता झाला आहे आणि बाबल्याला बांधलं आहे तिथे. तर आणि आता मी बाबल्याला सोडणार पण नाही, कारण मित्रांनो ते आपले जे स्लायडिंगवाले काका येतात ना, ते आलेले आहेत. स्लायडिंगचं काम, वरच्या जे रूमच्या खिडक्या राहिलेल्या आहेत ना, त्याचं काम बाकी आहे. तर आणि हा पोरगा त्यांना बघून एवढा भुकतो ना, हा बघा आता पण रडत बसलेला बरं का, भुकत भुकत रडत. म्हणजे झोपला, आता झोपला बांधून ठेवला आहे ना, तर असं करून करून रडत होता. त्यांना येऊच देत नाही इकडं. ते बिचारे एका पायाने अपंग आहे, ते असे चालतात ना. ह्याला काय वेगळं वाटतं काय माहिती. हा असं कोण वाकलं ना, हा डायरेक्ट चावायला धावतो. ह्याला काय हे शिक्षण दिलं त्या समीरने काही कळत नाही. असं कोणी वाकलं ना असं आणि असं हे केलं ना, उचलाय काय गेलं ना, तर तसं होतं असं. तर चला, आपली शिडी झाली, तुम्हाला शिडी दाखवते. खूप जणं शिडीचं सांगत होती, शिडी अशी नाही तशी नाही. तर आता कशी झाली ती तुम्ही बघा. आणि हे बघा इकडे आपले स्लायडिंगवाले ते काका आहेत ना, ते काम करतायत. आणि ऐका ना, हे जे बनवाल ना तुम्ही, हे सगळं प्लास्टिक काढून टाकायचं आताच. हां, आत्ताच काढून टाकायचे, कारण नंतर लय प्रॉब्लेम येतो. ते आत गेलं ना एकदा, तर मग ते निघत नाही. हां, तसंच करा. हा का, कारण ते बाथरूमचे पण आता हे केलंय ना, निघणं झालंय. हार्डनरचं पण प्लास्टिक निघत नाही. एकदा आत फिटिंग झालं ना, मग ते निघत नाही, मग ते अर्ध फाटतं. हां, मग हे सगळं काढून टाका. आता तिकडे लावलं ते पण तसंच झालं. आम्हाला लय प्रॉब्लेम आला ते काढायला. ते काढून टाका आता, काय नाही. हां. आणि इथं बघा, पहिले सफाई कामगार आलेत. हा ना, खूप दिवसांनी. हे बघा मित्रांनो, हा सगळा पसारा आवरायचा. आज बघू वेळ भेटला तर हे भंगारवाला बोलवते आणि झाडं बिडं सगळं व्यवस्थित करायची. एकट्या माणसाचं काम नाही व्हायला, 2-3 माणसं पाहिजेत, आहे ना. असं झालं. आता मी तुम्हाला शिडी दाखवते लांबून. पहिली शिडी बघा, ही बघा आमची शिडी. ही समोरून झाली. आता ही इकडून लेफ्टनी राईटनीच बघा. हे बघा व्यवस्थित त्यांनी केलं आहे. इथं मोठा बांबू, इथं मध्ये सळई टाकले, पुन्हा मोठा बांबू, सळई अशी मध्ये पण दिलेले आहेत. आता व्यवस्थित आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता चालून याच्यावर. हे बघा, आहे ना, व्यवस्थित चालायला सुद्धा येतं आहे मला, आहे ना. आणि अजिबात नाही. आणि टायगर पण व्यवस्थित चालतो, पडायला होत नाही का, काय नाही. आणि हे बघा इथून पण बघा, या प्लॅटफॉर्मवर पण उभं राहिलं ना असं व्यवस्थित. हे बघा, आहे जाम आणि एकदम हालत नाही, काय नाही, मजबूत झाले. इथे पण तसंच आहे. तर तुम्हाला मी पहिले इकडचे आहे ना, काल काय काय केलं ते दाखवते. काल मी तुम्हाला रात्री पण म्हटलं ना की वरचे रूम साफ केलेत. तर हे बघा, आता आपली गॅलरी बघा किती मस्त चकाचक दिसते की नाही. हे बघा लमसम गॅलरी. आणि हे रूम बघा, हे बघा, मला त्या प्लंबरनी मदत केली बिचाऱ्याने, पण रूम एकदम चकाचक झाले, आहे ना. एकदम मस्तपैकी स्वच्छ. बाथरूम टॉयलेटसुद्धा आपला, हे बघा, हे टॉयलेट, हे बाथरूम एकदम चकाचक. फक्त आता याची खिडकी राहिली. खिडक्या किती मोठ्या मोठ्या ठेवल्यात त्या मिस्टरने आणि काय माहिती बघा ना. आणि इकडचं बघा, इकडे फक्त आता किचन पुसायचं त्यांना. जो कोणी येईल तो किचन आपला पुसून स्वच्छ, बस तेवढंच. बाकी लाद्यांचा तर सगळा कलर वगैरे काढला आम्ही बघा. खूप मेहनत घेतली, खूप. पूर्ण हात असे झोंबत होते माझे त्या ॲसिडमुळे. ॲसिड पूर्ण पांगवला, खरडा मारल्यानंतर त्या पत्र्याने घासत होते. बघा हा पत्रा दिसतोय, हा पत्रा पलटी पत्रा बोलतात याच्याने. आता हा त्या दिवशी मी साफ केलेला, पण याला काल काय नाही केलं मी. तर याला परत एकदा हात मारून घेईल, पुसून घेईल. हा एक रूम आहे, हा बघा, है ना. हा एक असंच केला आहे. आता त्याची लाईट चालू ठेवली बघा. असं कोणही येतं लाईट चालू ठेवून जातं, काय सांगायचं. लाईट बिल भरायचं आहे आम्हालाच आता. हे बघा, ह्याला पण तसंच केलं आहे, हे ना. याचं पण तसंच. ही एवढी मेहनत घेतली मित्रांनो आणि एवढं हे केला तर
काय सांगू तुम्हाला, सगळीजणं बोलतात की एखादी बाई घ्या कामाला, बाई मिळतच नाही हो आमच्या इथं, कोणच नाही. सगळे काय काय घरगुती बायका आहेत, त्यांना कोणाला अशी गरज नाही कामाची. तर आपण बळच कशाला बोलत जाऊ, चला चला माझ्या घरी काम करायला ना. एखादी गरीब स्त्री असते ना, तिला मेहनतीची गरज असते, पैशांची गरज, अशा गरजू स्त्रिया येतात, पण इथं तशा नाही येत. सुद्या चला. तर हा बघा, हा रूम पण एकदम चकाचक झाला आहे. आणि भाडोत्री माझ्या रूमला आलेले आहेत. आज एक भाडोत्री येणार आहे, भाडोत्री मिळालेत मला, तर येणारच आहेत. आज एक जण येईल बोललं, सामान टाकेल मला. ते बघा इकडचा दरवाजा आहे ना, हा जो दरवाजा, छोटाच दरवाजा आहे हा इकडचा गॅलरीत जायला, तर हा एक लावायचा आहे. यासाठी मी काल गेलेली तिकडे बघायला दरवाजे, त्याच्यात मला वेळ झाला जास्त करून, तर तिथं. आणि आज एक मोठा असं प्रॉब्लेम झाला सकाळी. शेवटचा रूम आहे ना, तिथं कोणीतरी ना वॉश बेसिनचा ना नळ चालू ठेवला बरं का. तुम्हाला दाखवते मी इकडून. आपली गॅलरी पण एकदम मस्त झाली, चकाचक झालं आहे ना आता, तर एकदम क्लीन वाटते आहे ना. अजून एकदा धुतलं ना व्यवस्थित, असं पायपा विपानीचं घासलं ना की मस्त होऊन जाईल. हे बघा, हा जो रूम आहे ना शेवटचा, याला ना मी कालला पुसला नव्हता का धुतला नव्हता, पण तो आज ऑटोमॅटिक असा धुवून निघाला आहे ना. कोणीतरी ना बहुतेक सुमीतच होता इकडे. काल ना या सुमीतला सांगितलं ती गॅलरी धुवून काढ म्हणून, तरी बहुतेक ना बघा हा नळ चालू ठेवला पाण्याचा. एक डायरेक्टचं पाणी आहे, हे बघा, हे या नळाला डायरेक्टचं पाणी आहे, आपलं बाहेरचं जे ऑनलाईन पाणी नाही, आणि हे टाकीचं पाणी आहे, ठीक आहे. तर हे नळ पण ते चालूच ठेवला. आणि सकाळी पूर्ण रूम भरून गेला ना, हा एवढा अर्धा भरला पूर्ण. मलाही माहीत नाही, आता उठल्यावर मला समीरचे पप्पा सांगायला लागले, टायगरचे पप्पा, की अगं असं असं झालं इथं म्हणून. अख्खं भरलेलं आहे बघा, हे इथं वळवली बिली दिसत आहेत सगळी, हे पूर्ण रूम भरून गेला. आणि मग त्यांनी ते काल मामा होते, ते मामाला सांगितलं बाबा पटापट हे कर. त्यांनी मग उपसून पाणी सगळं बाहेर काढलं. त्यांनाही माहीत नाही, ते खाली म्हणतात पाणी का बारीक येते, काल पाणी कशाला बारीक येते, म्हणून वर बघायला चेक करायला आले, तर हे नळ चालू ह्या रूमचं. असं होतं मित्रांनो, मागं पण असंच झालं, एक खालचं रूम असंच चालू होतं, आम्हाला माहितीच नाही, लिकेज होतं. ते प्लंबरनी थोडंसं काम केलं, काय झालं, पूर्ण घर भरलेलं एवढं तिथं पण, तेव्हा पण असंच झालं. मग असं लक्ष ठेवायला लागतं. त्यांनी इथे लाईन दिल्यात, सगळ्यांना डायरेक्ट देऊन टाकल्यात, प्रत्येकाच्या घरात म्हणजे नळ आहेत, तर पायपा वगैरे लावायची गरज नाही. तर काल मी ह्याचा बाथरूम फक्त धुवून गेलेली, ह्याचा हे ना, ह्याचं टॉयलेट बाथरूम हे अटॅच आहे ना, त्यांना पण आता दरवाजे लागतील, ते आलेत तर हे करून गेली मी. आणि हे लाजारा धुवायच्या राहिलेल्या त्या ऑटोमॅटिकच धुवून निघाल्यात, हे ना. हा रूम थोडासा छोटा आहे, असे दरवाजे हे बघा. तरी एक खिडकी इथं राहिलं आहे, हा धुवायचं, वरून धुवायचं राहिलं, टॅरिसचं खराट्याने धुवायला पाहिजे. कोणतरी सकाळचं ना लवकर उठलं तर होईल ना, काय करता बाबा, बिचारे एकटेच तरपडत असतात. आणि सुजलने आमच्या बघा इथं कॅमेरे लावलेत सगळे. कॅमेरावाला आला त्या दिवशी, एक दिवस काम केला, नंतर काय परत आलाच नाही. तर काल सुजल आला, त्या मी करतो, जाऊ द्या असं म्हटलं, आणि घेतले त्यांनी पोरांनी सगळे, आणि डायरेक्ट पटापट लावून टाकले बघा. हे बघा इथं एक लावला आहे, एक खाली लावला, इकडे कुठं सगळीकडे लावून टाकलेत त्यांनी, बरोबर लावले, आणि सगळे बरोबर दिसत आहेत. पण वायरमॅननी पण अर्धवट काम केलं आहे, थोडंसंच केलं आहे. हे बघा इथं यायचं लावलं आहे, कॅमेऱ्याचा सगळा सेटअप त्यांनी बरोबर लावून ठेवलं. इथं कॅमेरे पण आहेत आपले, सगळे कॅमेरे त्यांनी चालू केले आता. आणि आता उंचावरून आहे ना, तर जास्त हे मारतं आहे, सगळं कॅप्चर होतं आहे, म्हणजे चांगलं केलं त्यांनी. वरून बघा आता हे सगळं साफ करायचं आहे ना, तर बघा आता हे करायचं आहे. बघू आता काय भंगार काढायचं आणि देऊन टाकायचं. बराच घाण पडलेली आहे सगळी, हो ना. मित्रांनो आता वाजलं आहे बघा 1 दुपारचा, आणि 12 पावणे 12ला कामाला लागलेली मी बाहेर. सगळं पसारा होता, तर भंगार वगैरे सगळं जे काही होतं ते लाकडांच्या पाठीमागं ते सगळं गोळा केलं आहे मी तिकडं. आणि भंगारवाल्याला सुद्धा बोलावलं, तर भंगारवाला आला, येणार आहे बोलला संध्याकाळी, आणि याच्या पाठीमागचं जे काही होतं ना ते सगळं आता साफ करून घेतलं आहे मी. तर ते ओंडके आहेत मोठे मोठे आता झाडाचे, तर ते सगळे आता साईडला करून तिकडे बसायलासाठी असं व्यवस्थित करणार आहे. ते उचलत नाही आता मला एकटीला, त्याच्यासाठी 3-4 जण लागतील. तर असं, तर एवढं साफसफाई केली मी. आता पुढे जेवण बनवायचं आहे. आणि बाबल्या बसला आहे बाहेरच. बाबल्या कुठे गेला दाखवते तुम्हाला बरं का, नाही तर मला बाबल्या नाही दाखवलं. तर
कुठं बसलाय हा बघा. ए पोरा इकडे ये. कुठं चालला बाबुली? कुठे चालली तू? कुठं चालली? ये घरात या. या बशा. सूर धरतो हा. काय करतोय ते बघा. त्यांना गेला परत ओरडत. ए बाबा अरे काम करतायत टायगर काम करतायत आपलं. नाही असं नाही करायचं. गुड बॉय ना तू गुड बॉय ना. अरे आपल्या खिडक्या बनवल्या तेव्हा आपल्या खिडक्या बनवल्या त्या काकांनी खिडक्या बनवल्या ना आपल्या. मग असं नाही करायचं ना. जाऊ दे. अरे आपलं काम करतायत तू असं एडवण नाही करायचं. चला ते बघ त्यांना का ओरडत राहतो. काय माहिती का तुमचा पिच्छा धरलाय. सारखा येतोय राहून आणि त्यांनाच नुसतं हे करतो. चल घरात चला तिथंच बसेल आता पण उठणार नाही. त्यांचा पिच्छाच धरलाय त्यांनी बरोबर. हा बाकी एवढे कामगार आले त्यांना काय कधी बोलला नाही बघ. तुमच्याच काय डोळा धरलाय त्यांनी. हा आता तर करत राहील. तू घरात चला त्यांच्या मागं लागू नकोस नाही तर ते काम नाही करणार. मग जातात ते बघ. ती चालले घरी. जाऊ दे त्यांना घरी. हा काय रे चालूच आहे तरी त्याचा. असा करतोय सारखा त्यांच्या मागच लागतोय. त्यांना तरी मी त्यासाठी त्याला ना बांधून ठेवलेलं. हा बघतोय कसं बघतोय मागं त्यांच्याकडे. जरा बाहेर आले ना की लगेच त्यांच्या मागं लागणार असं आहे. आणि आता काम करत होती तर शाळेतल्या मैत्रिणीचा फोन आला. बेस्टी होती माझी वर्गातली. तर तिचा फोन आला मला. आता मी तिकडेच साफ करत होती. टायगरचे पप्पा फोन घेऊन आले. अगं तुझ्या मैत्रिणीचा फोन आला. तर म्हटलं काय गं. तर बोलते की अगं आम्ही आलो आहे सगळे इथे खाली आता मंदिराच्या तिथे खाली जरा मंदिराच्या इथं. तर ये तू आम्हाला भेटायला नाही तर आम्ही तुला भेटायला येतो. तर म्हटलं माझ्या इथे अजिबात येऊ नका. माझं भरपूर पसारा पडला आहे. खूप वर्षांनी बिचाऱ्यांनी आज मला भेटायची हे केलेली कमेंट केलेली की भेटूया म्हणून. आज आपण सर्व शाळेतले वर्गातले मैत्रिणी आम्ही 8वीतले मित्रमैत्रिणी. तर म्हटलं ना आता प्रत्येकजण वेगवेगळं राहतं आहे. कोण डोंबिवलीला आहे, कोण दिव्याला आहे, बदलापूरला आहेत. असे बरेच मित्रमैत्रिणी लांब गेलेले आहेत सगळे राहायला. तर तिने केला कॉल मला. तर मी म्हटलं नका येऊ बाई माझं खूप मला म्हणते तू तरी ये खाली. म्हटलं मी नाही येणार. माझा अजून आंघोळसुद्धा नाही आहे आणि खूप हात वगैरे घाण आहेत माझी. मी कशी येऊ गं म्हटलं. तर नाही लगेच रेडी होऊन ये म्हटलं. नाही गं तसं नाही जमणार म्हटलं. तुमच्यासारखं माझं नाही आहे. मला वेळ नाही देता येणार आता. तर माझ्या घराची पूजा जेव्हा मी असेल तेव्हा मी तुला नक्की सांगेल. तेव्हा तुम्ही मला सर्वांनी या माझं घर बघायला. तर म्हणजे आता येतो म्हटलं. आता नका येऊ. खूप पसार आहे मला. त्यात तुमचा पाहुणचार पण करायला वेळ मिळणार नाही ना. बरोबर आपल्या दरवाज्यात येणार आहे तेवढं. तर आता तुम्ही पण म्हणाल की ताई बोलवायचं होतं पण बोलवू. अजून 15-1 दिवसांनी रूमची पूजा होईलच आपल्या घराची. तेव्हा बोलवेल सर्वांना. तेव्हा येतील तेव्हा भेटतीलच. तर ती मला म्हणते जा आता येणारच नाही. म्हटलं नको तुला म्हणलं मी घेऊन येईल असं. तर ती येत होती म्हणजे मी तुला शोधत येते. म्हटलं नको येऊ प्लीज. म्हटलं नको येऊ. खूपच पसारा त्यात माझा असा अवतार कशाला म्हटलं येते. म्हणजे मी तुझा ब्लॉग बघितलं किती महिन्याचं घराचं काम चालू आहे. लागा मोठा रूम आहे माझा. काम लवकर होईना झालं आहे. आता आलं आहे थोडंसं आवरत. तर ये नंतर भेटायला असं. तर बिचारे आलेले सगळे त्यांना मी पळवून लावलं खालच्या खालीच. म्हटलं जावं तुम्ही तसंच. तर चला मित्रांनो वेळ आलेली आहे व्हिडिओ संपवण्याची. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.